ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या विशेष निधीतून, संकल्पनेतून व सातत्यपूर्ण प्रयत्नातून ठाणे महापालिका क्षेत्रातील चरई येथील निर्मला देवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे। ठाणे नगर स्थापनेपासून हरिनिवास येथील चौकाला हरिनिवास चौक हे नाव देण्यात आले। या नावाला साजेसं तसेच ठाण्याच्या ऐतिहासिक वारशाची सुंदर सांगड घालण्याच्या संकल्पनेतून या ठिकाणी श्रीकृष्णाच्या पदन्यासाचे आकर्षण शिल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आलं आहे। या शिल्पाच्या लोकार्पणानंतर स्थानिक नागरिकांनी खासदार नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेचं व सुंदर सजावटीचं मनापासून कौतुक केलं आहे। हरिनिवास चौकामध्ये साक्षात श्रीहरीचे आपल्या गोकुळासह दृश्य वास्तव्य असल्याचे चित्र दिसून येत आहे। ही वास्तुशिल्पकार रोहन खेडेकर यांनी साकारली आहे। चरई येथील दगडी शाळेजवळ निर्मला देवी चिंतामण दिघे चौक नूतनीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला। भारतीय शास्त्रीय संगीतातील अत्यंत महत्त्वाचं वाद्य असलेल्या तानपुरा अर्थातच तंबोऱ्याचं भव्य शिल्प या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे। भारतीय संगीत परंपरेचं प्रतीक असलेले हे शिल्प परिसराच्या सौंदर्यात तर भर घालतच आहे, पण ठाणे शहराच्या सांस्कृतिक वारशाची आणि कलाप्रेमी परंपरेचीही आठवण करून देत आहे। गडकरी रंगायतन जवळ असल्यामुळे या शिल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। मोठ्या आणि आकर्षक स्वरूपातील तानपुराचं हे शिल्प चरई परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांचं लक्ष वेधून घेणारं असून यामुळे या भागाच्या सौंदर्यात निश्चितच भर पडली आहे। पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी ही वास्तू साकारली आहे। या लोकार्पण सोहळ्याला महापौर शर्मिला पिंपोळकर, आमदार रवींद्र फाटक, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेता अशरफ शानू पठाण, गटनेते पवन कदम, प्रभाग समिती अध्यक्ष मीनल संखे, नगरसेवक संजय वागुले, नगरसेवक सुधीर कोकाटे, राजेश मोरे, नगरसेविका मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, उषा वाघ, हेमंत पवार, किरण नागती, बाळा गवस, प्रीतम राजपूत, निखिल गुलजुडे, विशाल जाधव, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शिवसैनिक पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।